ओके, नारायणगावच्या तिसऱ्या बॅचमध्ये आपण 8व्या सत्रामध्ये तुम्ही खूप छान बोललात. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांबाबतीत एक मिनटं मी बोलतो. पहिल्यांदा सुनील सरांपासून, पहिल्या सत्रापासून अतिशय उत्साही आणि चांगल्या पद्धतीने तयारी केली, लांबलचक भाषणं असायची, बरोबर. सर आता मी मागं बेल वाजून दमायचा, पण सरांचं चालूच असायचं, थोडे शॉर्टकट भाषणं करा, तयारी खूप चांगली आहे. उत्तम सरांचं पहिल्यापासून शेतीवरती तर खूप चांगलं प्रभुत्व होतं शेतीविषयी, परंतु आजचं भाषण सर सगळ्यांना भावलं तुमचं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विशेष प्रगती आपल्याला जाणवली गणेश सरांची आणि पाठीमागं थोरात इनिशियल नाव काय तुमचं, सुयोग. ह्या दोघांमध्ये अप्रतिम रिझल्ट आले. तुम्ही जर पाहिलं असेल सुरुवातीच्या काळानंतर जातो 8वं सत्र खूप छान पद्धतीने आणि उत्स्फूर्तपणा खूप जाणवला सुयोग तुझ्यामध्ये. ते बंद झालं सुरुवातीला, बंद झालं न. आजचं भाषण खूप तुमच्या यशशास्त्र विषयावरती बोलला. तन्मय खूप अभ्यासपूर्ण आहे, पाठांतर भाषण आहे, फक्त थोडेसे आता बालाघात चढ उतार आवाजामध्ये नवरस चांगल्या पद्धतीने. सरांची खूप इच्छा होती तू पुढं जावास. नवनाथजींची भाषणं तर अप्रतिम पहिल्यापासून, परंतु काय झालं आवाजावरती थोडंसं प्रभुत्व. वरच्या पट्टीत बोलूच नका, थोडंसं खाली या, म्हणजे ते उच्चार क्लिअर कळतील आपल्याला. माग कोळेकर साहेब भाषणं चांगली होती, अप्रतिम होती. नक्कीच अनाउन्सर हॉल, त्यात काही शंका नाही आहे. पाठांतर चांगलं आहे, उत्स्फूर्तता चांगली आहे, भाषणं अगदी अप्रतिम होती. म्हणजे 4थ्या सत्राचं भाषण, आज पण भाषण किंवा जी भाषणं केली खरं मनाला ठाव घेणार होती. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच तुम्ही अनाउन्सर बनाल, जे सांगितले ते व्यायाम वगैरे करा. मग आता प्रवीणजीच ना, ठीक आहे, प्रवीणजी मागं बसलेत. ओके, विकास माताडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. सर भाषाशैली मटेरियल भरपूर आहे, सगळं काय चांगलं आहे, आता फक्त 10 द्यायचे. भाषणच वाटलं पाहिजे. त्यासाठी तुमचे सेशन काही मिस झाले 2 शनिवार तुम्हाला शाळा असल्यामुळं, पण इथून पुढं अप्रतिम भाषण कराल अशी अपेक्षा. म्हणजे चांगलंच करताय असं नाही आहे, पण जी अपेक्षा आहे ती हे होईल. आणि काय असेल तर आपण ऑफिसला भेटू, 1-to-1 मध्ये आपण डिस्कशन करूयात. रतन गाडगे मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात त्यांच्यासाठी. मागच्या बॅचला त्यांना यायला जमलं नव्हतं, ह्या बॅचला आल्या. त्यांच्यामध्ये 15 ऑगस्टला भाषणं केली. 15 ऑगस्टला कोणी भाषणं केली मला वाटतं 1, 2, 3 डेरंगे साहेबांनी केलं, राक्षे साहेबांनी केलं, यांनी भाषणं केली छान पद्धतीने. व्हिडिओ पण आले, काहींचे पूर्ण बघितले, काहींचे नाही बघितले. तर ही भाषणं तुम्हाला एका उंचीवरती नेणार आहेत. या बॅचचं वैशिष्ट्य काय माहिती का, आपली पहिली बॅच सर ज्ञानेश्वर सर सुपर डुपर निघाले, रिझल्ट ओरिएंटेड. आणि ही बॅचसुद्धा रिझल्ट त्याच पट्टीने त्याच लेवलने निघालेली आहे. ज्येष्ठ नागरिक वयवर्ष त्यांचं 65-70 असतील, बरोबर ना मॅडम, तेवढंच वय असेल ना. त्यांनीसुद्धा 3 घेतले. आज योगायोगाने त्यांना मीटिंग आहे अर्जंट, त्यामुळे पुण्यात गेलेत. त्यांचे पण कौतुक, ते आले मानधन देऊन गेलेत. विश्वास होता ते सांगा म्हटले सगळ्यांना. आपण परत आमचे काही लोक येतील, त्यांना रिझल्ट द्या. त्यांचंसुद्धा या ठिकाणी धन्यवाद. आपली ही बॅच 25ची होती, तुम्ही शेवटपर्यंत 17-18 जण राहिलं, तर आज 3 जण नाही आलेत. सरपंच मॅडम नाही आले आज, त्यांचं कोणतरी एक्सपायर झालेत. आणि डेरंगे साहेबसुद्धा यायला गेलेत. तर अतिशय उत्कृष्ट बॅच. तुम्ही जर सातत्य ठेवलं तर तुम्ही ज्या कारणासाठी इथं आलेलं आहात ते कारण नक्कीच तुमचं यशस्वी होईल अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आता नाश्ता आला आहे, नाश्ता करून घ्यायचं आहे. आणि लिडरशिप डेव्हलपमेंटचं लेक्चर नाश्त्यानंतर आपण पाहणार आहोत. तुम्ही पोलीस पाटील आहे ना आता गावचे? पण पोलीस पाटलांना तुम्हाला किती गावात प्रत्येक पत्रिकेत नाव असतं, बोलायला संधी भेटणार तुम्हाला. बरोबर. नाही, तयारी केल्याशिवाय शक्यतो बोलूच नका. तुम्ही आज इथं जे बोलले तयारीनिशी बोलले, उत्स्फूर्तपणा आजच्या सर्वांमध्ये जाणवला. पाठांतर कुणाचंच नाही जाणवलं. अशीच भाषणी करा. 100% काहींचे भाषणं हृदयाला टच करणार. तुमचंच भाषण म्हणा, माताडे सरांचं भाषण म्हणा, मोटिवेशन त्या तन्मयनी आणि पाठीमागं तुझं नाव विसरलं, सुयोगनी अतिशय प्रामाणिकपणे, म्हणजे त्याच्या भाषणाची जर तुम्ही स्क्रिप्ट बारीक जर ऐकली असेल ना, त्यांनी संदर्भ किती सुंदर दिले त्यामध्ये. भाषण हे असंच असतं. सध्या यूट्यूबचा जमाना आहे, तिच्यावरून नका करू. स्वतःचं मटेरियल वापरायचं असेल तर तुम्ही लगेच वक्ता तयार होणार आहात. ओके, मनपूर्वक शुभेच्छा. आता काय करायचं, नाश्ता घ्यायचा आहे आणि नंतर आपण लिडरशिपचं लेक्चर तयार करणार आहोत. धन्यवाद.